वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आज पुन्हा एकदा आपल्या शेतात आलेली आहे आणि आज मी डायरेक्ट शाळेमधून इकडे आलेली आहे. तर बघा, कंटिन्यू करा, आपला ब्लॉग खूप छान होणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण आपले शेत आज दाखवणारच आहे कसं आहे ते. आणि इथं बघा, खूप मोठा खड्डा आहे, एकदम मोठा खड्डा आहे इथं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं खूप जास्त प्रमाणे पाणी साठवतं आणि मग आणि इथं पोहायला सुद्धा येतात काही लोक. तर आपण बघूया की आपल्या शेतात आपण गहू टाकले, तुम्हाला पण माहिती आहे. सो मी तुम्हाला डायरेक्टली आपले गहू दाखवते आणि त्यांची ग्रोथ किती झाली ते सुद्धा दाखवते. आणि आपलं मंदिर म्हणजे आपले हनुमान बाबा, त्यांच्याशी त्यांना पण तुम्ही दाखवते मी. आणि मग कंटिन्यू करा आपला ब्लॉग आणि कमेंट करत जा गाईज, कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईल. आणि बघा, इकडे माझे पप्पा येत आहेत. मी डायरेक्ट स्कूलमधून आली. हा माझा स्कूलचा आउटफिट आहे, युनिफॉर्म, आणि आपलं चालूच राहील. सो मी आता तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटते. इथून खूप चालावं लागतं मला, कारण की तिथं मोठं खड्डं आहे, ते तुम्हाला येताना दाखवते मी. त्याच्यामुळे आपल्याला गाडी तिकडेच लावावं लागते आणि मग डायरेक्ट एवढं पाय पाय चालावं लागतं. मग तुम्हाला डायरेक्ट भेटते मी, तिथं जाऊन दाखवते मी. वाढसुद्धा 2-3 महिन्यानंतर वाढते चांगली. पण यांना आहे ना गाईस, पाणी चांगलं पाहिजे, टायम पाणी पाहिजे. आणि मच्छर खूप किडवत आहेत, काय दिसते काय माहिती यांना. हे बघा गाईज, आपलं शेत, ते गहू खूप मोठे झालेत आता. हे बघा, खूप मोठे झालेत गहू आता. आणि इथं झेंडूचं फूल, तिकडं शेत, आणि हे आपलं मंदिर. हे बघा, चला तर आपण डायरेक्टली मध्ये जाऊ. आपले हनुमान बाबा, जय श्रीराम, जय हनुमान. हे बघा, हनुमान बाबा की जय. आणि हे इकडे ते आहे, ते पहिल्यांचे नंदीदेव म्हणतात. आणि काल आम्ही इथे लावलंय तुळशी आणि गणपतीचं फूल. हे आपले झेंडू, हे बघा, हे झेंडू किती छान आहेत ना, असं वाटतं यांना तोडूच नाही, असंच रावली. हे बघा, हे इकडे पण तो मुलगा आहे पाणी भरणारा. हा पाईप दिसतोय का तुम्हाला? हा मला सापच वाटला धरून. हे बघा, असं आहे गाईस. हे हरभरे सुद्धा आपलेच आहेत आणि इकडे सुद्धा हे गहू, हे आपलं आहे. आपलं म्हणजे एवढं वावर आहे, म्हणजे आराडीमध्ये वावर म्हणतात, मराठीत शेत. अजून नंतर लँग्वेजमध्ये काय काय म्हणतात कमेंट करा. आणि हे बघा काय गाईस, हे मोठं झाड आहे, हे सुद्धा आपलंच आहे बरं का. आणि इथं सावली खूप छान येते बघा. तर आपण ना आपल्या शेतात आता बाहेर जातोय बघा, शेत बघायला आपण येतो. आणि तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं की आपण मारुती बाबांना सुद्धा भेटायला येतो, गरबत्ती करतो. बिकॉज आपल्या शेतात आहे म्हणून आपल्याला ते यावंच लागेल ना, ते मग काय सांगायचंच काम नाही तुम्हाला. आणि मच्छरीच खूप किद्रवत आहे, सांगा तर तुम्ही यांना. कमेंट करा तर मला मच्छर खूप येत आहेत, माझ्याकडेच फिरतायत ते, मी आवडते काहीच. इथं ना मी एकटी बघा, कोणीच माझ्या आजूबाजूला. बघा, अकेले घुमो, अकेले फिरो, अकेले रहो. सो कमेंट करा काहीच, मी तुम्हाला अजून एकदा सांगते, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या ब्लॉगला खूप जास्त सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.